तर डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे नेमकी काय कॉन्सेप्ट आहे, काय नेमकं हा आजार आहे की बहुसंख्य आजारांनी गजली एक संकल्पना? ओके. डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे बेसिकली काय होतं, ज्या रुग्णांना डायबिटीस असतो अशांची जर शुगर कंट्रोल नाही झाली तर डायबिटीसचा शरीरातल्या सगळ्या अवयवावर परिणाम होतो आणि त्यातलं एक महत्त्वाचा ऑर्गन म्हणजे नर्वस सिस्टीम किंवा नसांच्यावर परिणाम होतो. डायबिटीस अनकंट्रोल असेल तर त्याच्यामुळे ह्या नसा आपल्या सामान्य भाषेत परिणाम होतो, त्या खराब होतात आणि त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं. साधारणतः स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की मोर दॅन 50-60% ऑफ द पेशंट ज्यांना डायबिटीस आहे अशा पेशंट्सला नसांच्यावर परिणाम होतो. त्या नसांचं कंडक्शन हॅम्पर होतं किंवा ॲबनॉर्मल होतं आणि त्यामुळे या लोकांना काही त्रास होतात, काही सिम्पटम्स निर्माण होतात, काही वेदना निर्माण होतात आणि याला म्हणायचं डायबेटिक न्यूरोपॅथी. डायबिटीसचा नसांच्यावर होणारा परिणाम त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हणतात.